आपण चार मित्र भेटलो की काय करतो? एकतर गोव्याला जायचा प्लॅन, कुठे फिरायला जायचा प्लॅन किंवा बसायचा प्लॅन. ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही सुचत नाही. पण आज आपल्यासोबत एक अशा व्यक्ती आहेत, ज्यांनी एका कमी वयामध्ये दुसऱ्यांची मदत करण्याचं ठरवलं आहे. तर हा फरक असतो आपल्यामध्ये आणि अशा काही व्यक्तींमध्ये. तर चला आपण आज त्यांना भेटूया आणि त्यांची जर्नी त्यांच्याकडून ऐकून घेऊया. नमस्कार प्रथमेश, तुमचं एम एच टॉक्समध्ये खूप स्वागत आहे. प्लीज आमच्या प्रेक्षकांना तुम्ही थोडंसं तुमचं डिस्क्रिप्शन सांगा. नमस्कार, मी प्रथमेश जाधव. आम्ही हेल्पिंग हँड फाउंडेशन 19 चालवतो. ओके, हेल्पिंग हँड 19 फाउंडेशन तुम्ही चालवता. येस. आता फक्त जो आता सांगितलं हेल्पिंग हँड 19, येस. हे नक्की काय आहे? हे 19 म्हणजे काय? हेल्पिंग हँड 19 हा 19 19 ठेवण्यामागे एक हा. रिझन आहे. बिकॉज आम्ही जो फाउंडेशन स्टार्ट केला तो आम्ही कोविड-19 मध्ये स्टार्ट केला. तर तेव्हाची एक आठवण हा आणि कोविड 19 मध्ये तुम्ही स्टार्ट केलं त्या स्टार्ट केला. येस, फाउंडेशनला. येस, राईट. तर ओके तेव्हाची एक आठवण म्हणून आम्ही तो नंबर फाउंडेशनच्या पुढे आम्ही दिलाय. ओके, म्हणजे हा कोविड 19 मध्ये तुमची ही जर्नी इन शॉर्ट स्टार्ट झाली येस, आणि तोच तुम्ही कन्वर्ट तुमच्या नावामध्ये केलात की 19 देऊन टाकलं. राईट. म्हणजे ती कोविड 19 ची आठवण कायम राहील. येस. खूप छान. आता जसं सांगितलं तुम्ही की कोविड 19 मध्ये हे स्टार्ट झालं तुमचं, तर आम्हाला तुमचं स्टार्टिंग मोटिवेशन काय होतं हे हेल्पिंग हँड 19 स्टार्ट करण्याचं? कोविड-19 मध्ये ऍक्च्युली जी बाहेर जी सिच्युएशन जी चाललेली, हा सर्व लोकांचे खूप हाल चाललेले. हम्म, तर जेव्हा फर्स्ट कोविड जेव्हा ओपन झाला, जेव्हा दुकानं थोडी ओपन व्हायला लागली, तेव्हा लोक ऍक्च्युली बाहेर पडायला लागली. हम्म, पण त्याच्या आधी कंटिन्यू टोटली बंद होता. त्याच्यानंतर फक्त बाहेर पेट्रोलिंग चालायची पोलिसांची, बरोबर बिकॉज ती पण आपल्या सेफ्टीसाठी चालायची. तर बरोबर. त्या लोकांना पण फॅमिली आहे, हा पण ते फॅमिली सोडून लोकांसाठी काम करत होते. अगदी राईट. बरोबर. तर त्यांना आपण काय देतो? हम्म बरोबर. तर तेव्हा आम्ही जस्ट विचार केला, आपण त्यांना जास्त काही नाही, बट एक पाण्याची बॉटल हम्म किंवा थोडं खाण्याचं फूड देऊ शकतो. अगदी बरोबर. तेव्हा आम्ही स्टार्ट केलं. हम्म तेव्हा पोलिसांना, जेवढे पेट्रोलिंगवाले जे पोलीस आपले असायचे, हम्म त्यांना खाण्यासाठी बिस्किट्स, केळी, फ्रुट्स वगैरे, हा त्याच्यानंतर पाण्याची बॉटल हा आम्ही द्यायला चालू केली. ओके. त्यांना देता जेव्हा आम्ही आजूबाजूला जेव्हा बघितलं, हा ज्या रोडच्या बाजूला खूप लोक असे असायचे, हम्म की रोडच्या बाजूला झोपली आहेत. बट त्या लोकांना हम्म काही कोणी देत नाहीये. बिकॉज हम्म देण्यासाठी लोकच बाहेर नाही जे येत नाहीये. तर बरोबर. त्या लोकांना भेटणार कुठून? तेव्हा आम्ही जस्ट विचार केला, जर आपण ह्यांच्यासाठी देतोय, हम्म तर अजून थोडीशी क्वांटिटी वाढवून आपण ह्या लोकांसाठी पण स्टार्ट करू शकतो. ओके, तर तेव्हापासून आमची म्हणजे जर्नी स्टार्ट सुरुवात झाली. खूप छान. आता ह्या जर तुमचा हेल्पिंग हँड 19 ह्याच्यामध्ये कोण कोण आहेत, सदस्य कोण कोण आहेत? आता सदस्य म्हणजे माझे स्कूल फ्रेंड्स आहेत, माझे ओके. ऑफिस कलीग आहेत. हम्म त्याच्यानंतर ठाण्याचे पण खूप लोक मेंबर आहेत. ओके, म्हणजे सुरुवात तुम्ही असं इन शॉर्ट तुमच्या फ्रेंड्स वगैरे ह्याच्यातूनच केली? येस, राईट. आम्ही जेव्हा सुरुवात केली, तेव्हा माझे जे स्कूलचे जे फ्रेंड्स होते, हम्म तर आम्ही स्टार्ट केलं तेव्हा आम्ही 6 ते 7 मेंबर्स होतो. ओके, 6 ते 7 मेंबर्स. येस. जसं मी स्टार्टिंगला उच्चार केला एक, की शाळेतले मित्र असू दे किंवा फ्रेंड्स असू दे, हे फक्त काय करू शकतात, पार्टी, दारू, क्लबिंग, गोवा हाच आपला प्लॅन ठरतात. पण हे असं पण काहीतरी करू शकतो आपण त्याच्या व्यतिरिक्त, हे याच्यावरून समजून येऊ शकतं. ते तुमच्या 7 जे होते तुम्ही बोलताय त्याचे आता किती झालेत? 7चे आता 22 लोक आहेत आम्ही पूर्ण टीम मध्ये. ओके. आणि ऑल मुंबईमध्ये आहेत. असं हम्म नाही की कल्याणपूर, ते कल्याणमधले आहेत, विक्रोळीमधले आहेत, ठाण्यामधले आहेत. हो, तर त्यांची कोणाची नावं तुम्ही इथे घेऊ शकता? नावं घेतली तर ऍक्च्युली कोणाचं घेतलं तर कोणाचं राहून जाईल. म्हणजे हे जात नाही अजून सुद्धा आपल्या मराठी माणसातून, की ऍक्च्युली एकाचं नाव घेतलं की दुसऱ्याला राग येईल म्हणून. ऍक्च्युली असं होऊ शकतं, बरोबर बरोबर, कारण का प्रत्येक जण बिकॉज मेहनत सगळे करतात. जेवढे आहेत, मी असं पण नाही मी बोलणार की मी सुरुवात केली. हा बिकॉज जो बोलतात ना, एक कंपनी असते किंवा तो फाउंडर असतो किंवा को फाउंडर असतो, हा राईट. तर मी असं कधी स्वतःला बोलणार नाही मी फाउंडर आहे किंवा को फाउंडर आहे. बिकॉज जी जर्नी स्टार्ट झाली, हा ते सगळे इन्व्हॉल्व होते स्टार्टिंग पासून अजूनपर्यंत सगळे. तर जे काही को फाउंडर किंवा फाउंडर असतील ते सगळे माझी पूर्ण टीम आहे. हो, खूप छान गोष्ट सांगितली. म्हणजे स्वतःपुरतं नाही ठेवलं, हे आम्ही सर्व एकच आहोत. येस, राईट. खूप छान. एखादा असा एक्सपिरियन्स आलाय का तुम्हाला, की एक पाहिल्यावरती असं वाटतं ना, की एकदम विचित्र वाटतं बघून, की हे परत झालं नाही पाहिजे? येस. आता मध्येच एकांतरित एक रील्स आली होती माझ्याकडे ओके. इन्स्टाला. तर हां. त्या रील्समध्ये अशी सिच्युएशन होती, एका माणसाचे म्हणजे मुलगा हां. ऑफ झालेला. दोन्ही किडनॅप फेलमुळे तो ऑफ झाला. ओके. ठीक आहे.
तर त्यांची फायनान्शियल कंडिशन तेवढी नव्हती की ते ॲम्ब्युलन्स करून घेऊन जातील. बिकॉज हम्म. त्याने ॲम्ब्युलन्सवाल्याला खूप रिक्वेस्ट केली की मला मुलाला घरी घेऊन जायचं तर तुम्ही चला. तर त्यांनी त्याची फीस सांगितली ₹10,000 10,000 ॲम्ब्युलन्सची. रुपये ॲम्ब्युलन्सची फी. तर त्या माणसाने खूप रिक्वेस्ट केली त्याला की माझी एवढी कंडिशन नाहीये, मी नाही तेवढं पे करू शकत तुला. तरी ॲम्ब्युलन्सवाला नाही आला. शेवटी त्या माणसाने त्या मुलाला स्वतःच्या खांद्यावर टाकलं आणि बाईकवरती बसून 90 घरी घेऊन किलोमीटर गेला. येस, येस. 90 किलोमीटर त्यांनी ट्रॅव्हल करून त्या मुलाला घेऊन गेलं. तर ही जी सिच्युएशन आहे, ॲक्चुअली खूप घाण वाटतं हे सगळ्या गोष्टी बघून. तर ही गोष्ट कुठेतरी डेव्हलप झाली पाहिजे. असं बरोबर. नाही बोलणार की 10,000 चे फ्री सर्व्हिस. बट ॲटलीस्ट 10चे 1,000, 2,000, 3,000 घ्या. कॉस्ट करा. तुमचे पेट्रोलचे पैसे काढण्यासाठी. बट ही जी सिच्युएशन जी बनली ती खूप घाण होती. 90 किलोमीटर मेलेल्या स्वतःच्या मुलाला खांद्यावरती टाकून घेऊन जाणं. घेऊन जाणं खूप वाईट वाईट वाटतं म्हणजे या सगळ्या गोष्टी बघितल्यावरती. खूप बेकार एक्सपिरियन्स आहे म्हणजे हा, येस. की आपण बघू शकतो की हॉस्पिटल्सचे पहिले बिल्स भरतानाच आपले नाकी नऊ येतात. त्यानंतर त्या बापावरती काय गेलं असेल, की तो स्वतःच्या मुलाचा पहिले तर मृत्यू बघितला आणि येस, तो येस. भरून तो घेऊन चालला एवढं 90 किलोमीटर. हार्श रिॲलिटी आहे इंडियाची. एवढे फाउंडेशन्स आहेत, सर्व आहे, पण ह्या गोष्टी काही कमी व्हायला मागत नाहीयेत. येस. तर आता तुम्ही ही जी स्टोरी सांगितलीत, अशी कधी तुमच्यासोबत तुम्ही जाणवली आहे का? की कुठे गेलात तुम्ही आणि तो इमोशनली एखादा बघून तुम्हाला पण फार वाईट वाटतं, असं कधी झालंय हो, का? ते तर आहेच. जसं की आता आम्ही जेव्हा वृद्धाश्रममध्ये गेलेलो, तिथलीच एक आजी होत्या. त्यांनी हं. आम्हाला स्वतः खूप इमोशनल झाला. त्यांनी आम्हाला सांगितलं. त्यांचा एक मुलगा सी आहे. त्यांची ओके. सून सी आहे. तरी हं. पण त्यांच्या मुलाने त्यांना वृद्धाश्रमात ठेवलंय. मग या ज्या गोष्टी जेव्हा आपण बघतो, तर खूप वाईट वाटतं. बरोबर. म्हणजे आज आपल्याकडे सगळं असताना जर तुम्ही आई-वडिलांना जर वृद्धाश्रमात ठेवता, वृद्धाश्रमात टाकताय. तर तुमचं जगून काहीच फायदा नाही. साहजिक आहे. बरोबर. कारण की जर त्यांनी तुम्हाला एवढं वाढवलं, एवढं मोठं केलं आणि आज त्यांना तुम्ही सांभाळायच्या वयामध्ये जर तुम्ही त्यांना वृद्धाश्रमात ठेवताय, वृद्धाश्रमात तर टाकताय. तुमचे काय मतलब आहे? म्हणजे म्हणजे आईला एक सांभाळू शकत नाही आणि 2 माणसं घरातली सीए आहेत. बोलतो ना, की गरिबाच्या घरात आई-वडील सुखी राहतात. पण माणूस जेव्हा श्रीमंत होतो ना, तेव्हा ते आई-वडिलांची किंमत पण विसरून जातात. बरोबर, बरोबर. हे आपली सोसायटी कुठेतरी लॅक करते अजून सुद्धा, की त्यांना आई-वडिलांची पण किंमत समजत नाही या गोष्टींवरून. बरोबर आहे. आणि याच गोष्टी डेव्हलप होणं खूप गरजेचं आहे. खूप गरजेचं आहे. आणि आणि मोस्टली जर आता आपण बघायला गेलो तर इंडियामध्ये सर्वात जास्त वृद्धाश्रम आणि अनाथाश्रमच्या स्टोऱ्या वेगळ्या असतात. बिकॉज कधी-कधी असं होतं, हां, की मुलाचे आई-वडील ॲक्सिडेंटमध्ये, कार ॲक्सिडेंट म्हणा किंवा काही गोष्टींमुळे होतं. तर ठीक आहे, त्या मुलाला जर बॅकग्राऊंडला कोणी नसेल, कोण येत तर नसेल. त्यांना सोडलं तर ठीक आहे. पण आई-वडिलांना तर त्यांची मुलं असून पण जर त्यांना वृद्धाश्रममध्ये सोडायची वेळ सोडावंच येते, लागतंय. तर खूप वाईट वाटतं ह्या सगळ्या गोष्टी बघून, की सगळं असून पण ह्या गोष्टी तुम्हाला प्रेरणा देतात येस, येस, येस. हेल्पिंग हँडसाठी. येस, येस. जेव्हा आम्ही आता गेलेलो त्या वृद्धाश्रमला आमच्या 3 व्हिजिट झाल्या. हां, आता 2 सेकंड व्हिजिटला एक आजी होत्या. त्या आम्हाला म्हणजे बोललेल्या, की "आम्हाला काही आणू नका, फक्त आम्हाला भेटायला." तेव्हा म्हणजे आम्हाला ती गोष्ट वाटली, की यांना काही नकोय. यांना फक्त तो प्रेम पाहिजे. प्रेम पाहिजे. एकाच्या मुलाचं किंवा एखाद्या नातूचं प्रेम पाहिजे. खूप छान. त्यासाठी आम्ही सेकंड व्हिजिट आता परत मारलं. त्यांना भेटलो. त्यांना खूप बरं वाटलं. आमच्यासोबत गप्पा हं. मारल्या, गाणे वगैरे बोलले. तर छान वाटतं, पण कधी-कधी वाईट पण वाटतं, की त्यांच्यावरती अशी परिस्थिती का? परिस्थिती का? खूप छान गोष्टी मेन्शन केल्यात. कारण का त्यांना फक्त आणि फक्त प्रेम पाहिजे असतं. येस, राइट. बाकी काही नकोय आपल्याकडून. आणि त्याच गोष्टी आपण जर देऊ शकलो नाही, तर मग काय फायदा 2-2, 3-3 मुलं असून आपली? काहीच उपयोग नाही त्या गोष्टीचा. कधी डोळे भरून आलेत का असे म्हणजे पाहिल्यावरती, की आपलं बोलतो इमोशन कंट्रोलच होत नाहीत आपले आता? हे आता बोलताना पण मला खूप वाईट वाटतं आणि खूप आता ॲक्चुअली अंगावरती काटा काटा पडला. जेव्हा येताय. ती सिच्युएशन जेव्हा बघतो, तेव्हा खूप वाईट वाटतं, रडायला येतं. बट मीच जर तिथे वीक पडलो, माझ्यासोबत माझे पूर्ण टीममेट आहेत. बरोबर. तर ती गोष्ट कुठेतरी आमचं काम कुठेतरी हे होईल, वीक हॅम्पर पडेल होऊ थोडंसं. शकतो. येस, बरोबर. राइट. त्याच्यामुळे स्वतःला कंट्रोल करावं लागतं. माझ्या हं. टीम मेंबरमध्ये खूप मुली आहेत. नाही नाही बघू शकत ॲक्चुअली तर ह्या बरोबर. सगळ्या गोष्टी. तर तेव्हा मग स्वतःला कंट्रोल करणंच ऑप्शन असतं. साहजिक आहे यार. हे असं बघितल्यावरती कोणाच्या पण डोळ्यात पाणी येऊ शकतं. आपण त्या ठिकाणी गेल्यावरती जर एखादी आजी दिसली, तर आपण आपली आजी त्यांच्यामध्ये फील करतो, येस, येस. की यार माझी आजी अशा ठिकाणी असेल तर मला ते जमलं असतं का बघणं? ते माझ्या पण अंगावर आता काटा येतोय. साहजिक आहे कोणालाच नाही ते बघवणार. येस, येस. खूप छान. तर ह्या व्हिजिट तुम्ही करता, तुम्हाला तर समजलं ह्या गोष्टीची येस. किंमत काय आहे ती. हां. पण तुम्ही आपल्या यूथला आता जो यंग जनरेशन आहे, त्यांना तुम्ही काय संदेश द्याल आपल्याकडून? युथला मी एकच सांगेन, जो आपला लाईफचा जो सर्कल आहे, हं. ठीक आहे. आज आपण
वयस आपले यंग आहेत, उद्या बरोबर जाऊन आपण पण वयस्कर होणार आहे. होणार आहे. आज जर तुम्ही त्यांच्यावरती जर ती वेळ आणली, तर हम्म, उद्या जाऊन ती वेळ तुमच्यावरती येणार आहे. अगदी ठीक बरोबर आहे. तर तुम्ही एवढंच मी सांगेल, की आई-वडिलांना सांभाळा. बरोबर आहे. ठीक आहे. त्यांनी त्यांचं कार्य पूर्ण केलंय. त्यांनी तुम्हाला लहानापासून मोठा केला, मोठं शिक्षण केलंय. दिलं. तुम्ही आज जॉबला आहेत. तुमचं आज लग्न झालं असेल. बरोबर, तर आज तुमचं काम आहे, की त्यांना सांभाळणं. अगदी तर बरोबर. यूथला मी एकच सांगेल, की जसं त्यांनी तुम्हाला लहानपणी सांभाळलंय, तसं तुम्ही त्यांच्या वयस्कर वयामध्ये तुम्ही त्यांना सांभाळा. सांभाळलं पाहिजे. बस. एकदम चांगला मुद्दा हा होता, की दादांनी सांगितलं की लाईफचा हा सर्कल आहे. तो एकदम बरोबर आहे. आपण लहान होतो, आपली काळजी घेतली. आपण मोठे झालो, त्यांना सोडून दिलं. राईट, आता तुम्ही पण काहीतरी म्हातारे होणार आहात. तुमची पण मुलं होणार आहेत. राईट, राईट. उद्या ती वेळ तुमच्यावर पण येऊ शकते. हा विचार ठेवा आणि कधीतरी एकदा वृद्धाश्रमात जाऊन बघितलं ना, की काय परिस्थिती असते ते डोळ्यांमध्ये दिसतं त्यांच्या, की त्यांच्या मुलांना किती मिस करतायत ते. तेव्हा ह्या गोष्टी समजू शकतो. तोपर्यंत ह्या गोष्टी नाही नाही समजणार समजू शकत. लोकांना. बरोबर. आणि कर्मा हिट्स बॅक एवढं लक्षात ठेवा. येस, राईट. कधी पण कर्मा हे बॅक येतोच येतो. खूप छान. जे तुम्ही आपण जे इथे जे पेरलंय, तेच आपल्याला उगवणार आहे. उगवणार आहे. साहजिक आहे. जे आणि पेरलंय तेच भेटणार जे आहे. कर्म जे केले ते फेडल्यानंतर आपल्याला जायचंय. जायचंय. कुठलेच वाईट कर्म करून डायरेक्ट कोणी जात नाही. ते जात नाही. कर्म तुम्हाला फेडूनच जायचं आहे. अगदी बरोबर, अगदी बरोबर. वाईट कर्म करून ते इथेच फेडायचे आणि इथूनच जायचं. जसं आता तुम्ही बोललात, त्यात बरोबर. मी एक ऍड करतो लाईन. खूप मुलं आहेत जे त्यांच्या आई-वडिलांना आता वृद्धाश्रममध्ये, आता ज्या आम्ही वृद्धाश्रमला गेलो 70 लोक आहेत तिथं, हम्म, आजी-आजोबा आहेत. हम्म, तर ते आजी-आजोबांना तुम्ही सोडलंय आणि हम्म. तुम्ही घरामध्ये देवाची पूजा करता. अगदी तर त्या बरोबर. गोष्टीला व्हॅल्यू नाहीये. हम्म. तर तुम्ही तुमच्या आई-वडिलांना जर सांभाळू शकत नाही, तर देवाची पूजा करताय. देव तुम्हाला कधीच तुमच्या पाठीशी कधीच उभा नाही राहणार. बरोबर आहे. बिकॉज तुमचे आई-वडील तुमचे देव आहेत. तुमच्यासाठी देव आहेत. त्यांनी जन्माला घातले. हम्म, ते तुमच्यासाठी देव आहेत. तर हम्म. तुम्ही त्यांना सोडलंय आणि सोडलंय. तुम्ही देवाची पूजा करताय. तर अशा टायमाला देव कधीच उभा नाही उभा राहत. नाही राहणार. कारण की ऍक्च्युली खूप चुकीचं आहे आणि खूप वाईट आहे. अगदी बरोबर. कारण का ही दुनिया दाखवणाऱ्यांना जर आपण दुनिया पूर्ण वेगळे करून देतोय त्यांना, तर काय फायदा त्यांचा? राईट. अजून एक गोष्ट ऍड करेल. हम्म, देव सगळ्या ठिकाणी सगळ्या जागेवरती आपल्यासोबत नाही राहू शकत. साहजिक आहे. बरोबर. त्यासाठी देवाने आपल्याला एक कोणीतरी पाहिजे म्हणून त्यांनी आई वडील दिलेत. आणि अगदी आज बरोबर. तुम्हीच त्यांना वृद्धाश्रममध्ये सोडलंय. हम्म. तर ही खंताची गोष्ट आहे आपल्यासाठी पण. हो. तर आता जसं तुम्ही फाउंडेशन रन करताय, फाउंडेशन रन करणं एक खाऊ नाहीये. त्याला फंडिंगची गरज लागते. पैसा लागतो, कुठलीही गोष्ट असू दे. बरोबर. काही डोनेशन करत आहात, पैसा लागतो. बरोबर. तर तो कुठून अरेंज करता तुम्ही? हा प्रश्न आमच्या मनामध्ये सुद्धा आलेला. जेव्हा आम्ही स्टार्ट केलं कोविडमध्ये, तेव्हा आम्ही एवढे मध्ये काम करत नव्हतो. हम्म, ठीक आहे. पण आम्ही तेव्हा स्टार्ट केलं बरोबर. आणि जेव्हा कामाला सुरुवात केली, तेव्हा आम्ही पण विचार केला की आता स्टार्ट केलंय. हम्म, बट आता फंडिंगचं काय? बरोबर. तेव्हा त्याच्यानंतर आमच्या टीम मधले लोक अर्धे जॉबला होते, अर्धे जॉबलेस होते. तर प्रत्येक नाही तेवढं अफोर्ड करू शकत की तेवढे पैसे करणार, घरातून घेणार किंवा काय. बरोबर. तर त्याच्यानंतर जसं कोविड हळूहळू ओपन झालं, हम्म, तेव्हा सगळे जॉबला लागले. तेव्हा आम्ही डिसाईड केलं कोणाची मदत नाही घ्यायची. आपण जे काय होईल ते हा. आपल्या स्वतःच्या खर्चातून करायचं. फुल नाही फुलाची पाकळी म्हणून प्रत्येकाने महिन्याला किंवा 2 महिन्यातून पैसे जमा करा. त्या पैशातून आपण जेवढ्या लोकांना देऊ शकतो, हम्म, जेवढ्या लोकांना आपण जेवढ्या मदत करू लोकांपर्यंत शकतो. मदत करू शकतो, जेवढ्या लोकांपर्यंत पोहोचू शकतो, तेवढं आपण पोहोचायचं. खूप छान. म्हणजे कोणावर निर्भर नाहीये तुम्ही. नाही. तुम्ही स्वतःच तुम्ही एक जसं बोललात की उल्लेख केलात की तुम्ही स्वतः पैसे काढता मंथली. येस. मंथली तुम्ही एक काय अमाऊंट ठरवली असेल ती काढता आणि Yes. ती साठवून ती मदत करता. येस, राईट. खूप छान स्ट्रॅटेजी आहे. असं नाही की कोणाच्या फंडिंगसाठी थांबलोय, कोणाच्या हातपाय जोडतोय, काही नाही. जेवढं येईल आपल्याने आपल्याला जमेल, फुल ना फुलाची पाकळी. एकदम चांगलं वापरलं. Yes, right. खूप छान. जर आम्ही जस्ट विचार केला, जर आपण कुणाचे फंड येण्यासाठी जर वेट केला, हम्म, तर ती मदत कुठेतरी स्टॉप होऊन जाईल. बरोबर. जी जर्नी आपण जी स्टार्ट केली ती कुठेतरी थांबून जाईल. सांगून तर जाईल. ती आम्हाला न थांबवता ती कंटिन्यू कशी ठेवता येईल, हम्म, यासाठी आम्ही विचार करतो. म्हणून आम्ही मंथली बेसिसवरती किंवा 2 महिन्यातून एकदा जसं आम्हाला पॉसिबल पूर्ण लोकांना तसे आम्ही पैसे जमा करत राहतो आणि मग त्यातून आम्ही खूप छान. खूप मदत छान करतो. सांगितलं. आपल्या चॅनलवरती पण जे आता व्हिडिओज बघत असतील, आपल्याकडे पण स्वामी भक्त भरपूर आहेत. स्वामी रिलेटेड व्हिडिओज आपले भरपूर जातात. तसेच ही व्हिडिओ पण आपली सोशली आहे. तुम्हाला जर कधी वाटलं की दादांना थोडी मदत करावी आपण, फुल ना फुलाची पाकळी तुमच्या ह्याच्याने असेल, त्यांचा नंबर आपण डिस्क्रिप्शनमध्ये देऊ. जो जीपे नंबर असेल तो, त्याच्यावरती तुम्ही मदत करू शकता. आपण इन्स्टाला पण आणि यूट्यूबला पण दोन्ही ठिकाणी त्यांचे नंबर ठेवू. आपल्या साईडनी काही योगदान असेल ते तुम्ही नक्कीच करू शकता. येस, ऑब्व्हियसली.
आणि जर कोणाला जर स्वतः व्हिजिटला जरी यायचं असेल तरी हम्म. कॉन्टॅक्ट करा. आमचे जे काही व्हिजिट वगैरे असतात आम्ही इन्स्टाला अपडेट देत असतो ओके. त्याचे. जर तुम्हाला मदत नाही पण तुम्हाला स्वतः जर इच्छा असेल की आम्हाला यायचंय तुमच्यासोबत तरी आम्हाला कॉन्टॅक्ट करा, आम्हाला डीएम करा. आम्ही खूप छान तुम्हाला गोष्ट location आहे ही. पाठवू. खूप छान गोष्ट सांगितली की डायरेक्ट तुम्ही लोकेशनला बोलवू शकता. येस येस राईट. म्हणजे कुठे तुम्ही मदत करताय ते डायरेक्ट कोणी येऊ शकतं. येस येस नक्की. म्हणजे ही पारदर्शकता आहे की कुठलाही त्याच्यामध्ये गैरव्यवहार होणार नाही. असं नाहीये की तुम्ही पैसे दिलेत ते कुठल्या चुकीच्या कामासाठी वापरले जातील. Yes. तर तुम्हाला असं वाटत असेल चुकीच्या कामात तर तुम्ही डायरेक्ट फील्डवरती येऊ शकता जिथे ते लोकेशन देतील. येस येस. तिथे या. ते तुम्हाला जो त्यांचा उपक्रम असेल ते सांगतीलच इन्स्टावरती. ती मदत तुम्ही करू शकता. खूप छान. ऍक्च्युली हे यासाठी की खूप लोकांच्या मनात डाऊट असतात. जेव्हा फाउंडेशन स्टार्ट नव्हतं ते केला तेव्हा आपल्या घरावरती पण खूप लोक येतात. आम्हाला आमचं असं असं फाउंडेशन आहे, बरोबर. आम्हाला हेल्प करा. बट खूप असे आम्ही बघितलेत, आता नाव नाही घेणार, बट असं एका ठिकाणी गेलेलो तेव्हा आम्हाला कळालं. आम्ही जेवढी मदत करतो आम्ही फायनान्शियली हेल्प नाही करत आमच्या बरं. फाउंडेशन कडून. बिकॉज असं एका ठिकाणी गोष्ट घडलेली की त्या अनाथ आश्रमला व्हिजिट केल्यानंतर नंतर आमच्या गोष्ट कानावरती आली की तिथला जेवढा स्टाफ आहे तर त्या स्टाफचा मोबाईलच्या रिचार्ज पासून तर सगळा खर्च त्यांच्या पैशातून होता. तर त्या गोष्टीला मतलब नाहीये. बिकॉज लोक आशेने पैसे देतात की आपण जे पैसे दिलेत ते लोकांच्या कामी आले पाहिजे. बरोबर. गोरगरिबांनी जे त्या गरजू आहेत पैशाचं- त्यांच्या कामी आले असतील हा. ते. पण त्या पैशांचा कुठेतरी गैरवापर होत होता. त्याच्यामुळे आम्ही तेव्हापासून डिसाईड केलं की कुठेच फायनान्शियल हेल्प नाही करायची. जे तुम्हाला लागेल ते आम्हाला सांगा. आमच्याकडून ओके. जेवढं होईल आम्ही तेवढं तुम्हाला प्रोव्हाइड करू. अन्न, वस्त्र ह्या गोष्टी तुम्ही प्रोव्हाइड yes. करू शकता. येस म्हणजे येस येस. खूप छान. खूप छान रित्या सांगितलं. आता जसं तुम्ही हे सांगितलं की कल्याण, मुंबई या मुंबईमध्ये पूर्ण तुम्ही करता. येस येस. असं कुठल्या मोठ्या सिच्युएशनला तुम्ही कधी मदत केली आहे का? हो आम्ही केले. आम्ही जसं की महाडला जेव्हा पूर आलेला 2 वर्ष आधी तेव्हा तिथं आम्ही स्वतः लोकेशनला जाऊन आम्ही प्रत्येकाच्या घरी आम्ही मदत केली. बिकॉज आम्ही 1-2 ठिकाणी कॉन्टॅक्ट सुद्धा केलेले. ते बोललेले की तुम्ही आमच्या जो आपला ऑफिस असतो गावचं जे मेन ऑफिस म्हणजे ग्रामपंचायत वगैरे. बरोबर. तिथे तुम्ही जावा, तिथे द्या, आम्ही तिथून डिस्ट्रीब्यूट करू. तर आमची इच्छा होती की जे आम्हाला लोकांनी जे दिलंय, धान्य दिलेत किंवा पैशा थ्रू जी आम्हाला मदत केली तर त्याची मदत त्या लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. बरोबर. कारण की त्याचं आपल्याला नाही माहिती आपण जर दिलं त्यांना ते आणि तिथपर्यंत तिथून जर पोहोचेल की दुसरीकडे नाही. गेलं आपल्याला नाही माहिती. त्याच्यामुळे आम्ही त्यांना ते कॉन्टॅक्ट थ्रू नाही गेलो. स्वतः आम्ही तिथे गेलो लोकेशनला आणि प्रत्येकाच्या घरी जाऊन आम्ही ती मदत केली. जे काही राशनचे आम्ही किट बनवलेले. हा येस. राशनचे किट बनवलेले ते प्रत्येकाच्या घरी आम्ही जाऊन पोहोचवले. ओके. खूप छान. महाडमध्ये जो पूर आला तिथे. त्याच्या व्यतिरिक्त अजून त्याच्यानंतर जसं की पनवेलला इर्शालवाडीला जी दरड कोसळलेली तिथे सुद्धा आम्ही स्वतः जाऊन तिथल्या लोकांना मदत केलेली. तिथे पण आम्ही राशन वाटप केलेलं. पण तिथे सिच्युएशन एवढी क्रिटिकल होती की त्या तिथे खाली एक मंदिर आहे. इर्शालवाडीच्या खाली एक मोठं मंदिर आहे. तर तिथे लोकांना राहण्यासाठी जागाच नव्हती. त्याच्यामुळे तिथं त्या मंदिरात लोकांना ठेवलेलं. आणि जेवढ्या लोकांनी खूप असे फाउंडेशन आहेत जे लोक मदत करतात किंवा लोकांनी पण मदत केला. ठीक आहे. तर तिथे त्यांनी मंदिरात अख्खा मोठा हॉल त्यांनी अख्खं राशन भरून ठेवलेलं. त्या राशन मधून जेवण बनवून त्या लोकांना देत होते. कारण की तिथे अशी परिस्थिती होती की घर एक सुद्धा नव्हतं. बरोबर. तर त्या लोकांना ठेवणार कुठे? मग मंदिरामध्ये जे मोठे मोठे हॉल होते तिथे त्या लोकांना ठेवलेलं आणि एका रूम मध्ये फक्त राशन ठेवलेलं. त्यातून जेवण बनवून ते लोकांपर्यंत द्यायचे. खूप छान. खूप छान. कधी तुमची या कामाची कोणी दखल घेतली आहे का? हो घेतले. आताच मागच्या टायमाला जेव्हा आम्ही गेलेलो तर सकाळ जो न्यूजपेपर आहे त्याच्यानंतर पुढारी आहे, त्यानंतर हिंदुस्तान समथिंग एक आहे. ओके. त्यांचा पण आम्हाला आलेला. त्यांनी न्यूजला टाकलंय. तुम्हाला कव्हर केलं त्यांनी? हा. ओके. आमचे एक मित्र आहेत संतोष दिवडकर म्हणून, स्वतः पत्रकार आहेत. ते कंटिन्यू आमच्याकडून असे अपडेट घेत असतात. त्यांचे खूप मनापूर्वक आभार मानतो की ते या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे तुमच्या ग्रुपमध्येच आहेत ते? नाही ग्रुपमध्ये नाही, असं वाय फ्रेंड्स आहेत. ओके. ते तुम्हाला आता मदत करतात अशी. येस येस. आणि सकाळ आणि पुढारी न्यूज चॅनल तुमची दखल घेतली आहे. येस येस. खूप छान. खूप छान. तर तुम्ही सर्व जे आहात हेल्पिंग हँड 19 मॅन सर्व वर्किंग आहात. येस येस. आणि तुम्ही फक्त सॅटर्डे संडेला तुम्ही प्लॅन करून करता या गोष्टी? मोस्टली जेवढे व्हिजिट आम्ही जे पण करतो सॅटर्डे संडे करतो. बिकॉज सगळे वर्किंग आहेत. सगळ्यांना नेहमी सुट्टी घेणं पॉसिबल नाही. आणि जर सुट्टी घेतली कुणाचा जॉबचा इश्यू होऊ शकतो किंवा काही पण
आणि जर आम्ही जे फंड रेस करतोय तर आम्ही त्याच्यातूनच करतोय. अगदी ठीक आहे. बरोबर. तर एखाद्याचा मी नेहमी सर्वांसोबत डिस्कस करत असतो, आपल्याला आधी फॅमिली, हा, नंतर जॉब, नंतर आपण थर्ड निवडले अगदी फाउंडेशन. बरोबर. ठीक आहे. म्हणजे तुम्ही सर्वजण जॉब करून ह्या गोष्टी सांभाळताय प्रत्येक जण. येस येस. फॅमिली सपोर्ट कसा होता? फॅमिली सपोर्ट खूप चांगला होता स्टार्टिंगला. जेव्हा आम्ही जसं मगाशी तुम्हाला बोललो, आम्ही हा. स्टार्टच केले कोविडमध्ये. हा, तर खूप अडचणी आल्या. बरोबर. अडचणी म्हणाल तर कोविडमध्ये बाहेर लोक खूप घाबरलेले, बिकॉज कोविडचं सिच्युएशन होता. कोविड झाला तर डायरेक्ट क्वारंटाईन करायचे त्या मुवमेंटला. तर घरच्यांचा सपोर्ट होता, बट खूप कंप्लेंट झाला ओके. सोसायटीमध्ये सोसायटीज मध्ये. किंवा बाहेरून पण घरच्यांना फोन यायचे, हम्म. रिलेटिव्ह मध्ये असतील किंवा बाहेरून असतील, असे कॉल यायचे की हा. त्याला सांग, नको करूस हे सगळं. ओ. बट माझ्या घरच्यांनी कधी मला अजूनपर्यंत कधी थांबवलं नाहीये की तू हे करू नकोस. माझे घरचे उलट, आम्ही जसे ग्रुपने आम्ही फंड रेस करतो, तर माझे घरचे हा. वेगळं फंड माझ्या देतात फॅमिलीकडून. ओ. म्हणजे हे बाळकडू आहे इन शॉर्ट. ते घरातूनच त्यांना बाळकडू भेटलंय, त्यामुळे ते अंगात आता भिनलंय. खूप छान, खूप छान. कारण का सपोर्टिव्ह फॅमिली असल्याशिवाय ह्या गोष्टी नाही होऊ शकत. नाही होऊ त्यासाठी फॅमिली सपोर्ट पण तेवढाच लागतो. खूप छान. तर हे हेल्पिंग हँड 19 ह्याची पुढची दिशा काय असणार आहे? म्हणजे काही तुम्ही ड्रीम बघितलंय किंवा काय वे बघितलाय का त्याचा? येस येस. ऍक्च्युली आता जे आमचं चाललंय ते आमचं खूप ग्राउंड, म्हणजे खूप पर्टिक्युलर एरिया पुरतं करतोय. बट मला हा जो आमचा फाउंडेशन आहे तो एक वरच्या खूप मोठ्या लेवल पर्यंत घेऊन जायचं आहे. जसं की आता हळूहळू जेव्हा आम्ही स्टार्ट केलं तेव्हा कल्याणपुरतं होतं. आता कल्याण, डोंबिवली, ठाणे, विक्रोळी, आता आम्हाला तसंच मुंबई पुरतं किंवा आमच्या पर्टिक्युलर लोकेशन पुरतं नाही, तर ते हळूहळू महाराष्ट्र, त्याच्यानंतर इंडियामध्ये कानाकोपऱ्यांमध्ये आम्हाला पोहोचायचं आहे. जेवढी आम्हाला मदत करता येईल त्या लोकांना, जे पण लोक असतील त्या लोकांना जेवढी मदत लागेल तेही आम्हाला करायचे. त्यासाठी फक्त आम्हाला गरज आहे जे आमची टीमची खूप ऍक्च्युली आता टीम जी आहे 22 मेंबर्सची, तर जेवढे लोक वाढतील, आणि आम्हाला ऍक्च्युली सिच्युएशन अशी आहे की काही काही लोकेशन आम्हाला माहित नसतं. बरोबर. आता वाया तर समजतात तेच जर बाहेरचे लोक जर ऍड झाले, मुंबईचे बाहेरचे सुद्धा जर ऍड झाले, जर आम्हाला त्यांनी सांगितलं असं आहे, तर आम्ही तिथपर्यंत पण पोहोचू पोहोचू शकतो. शकतो. तर आम्हाला ही जे फक्त मुंबई पुरतं नाही, तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आणि इंडियामध्ये पूर्ण पसरवायचं. अगदी बरोबर. जसं तुम्ही उल्लेख केलात की तुम्हाला नॅशनल लेव्हलपर्यंत जायचं आहे, सगळीकडे पोहोचायचं आहे. पण त्यासाठी तुम्हाला बोलतो ना, एक मदत करण्यासाठी तुमचे मित्र आता आहेत थोडेफार, ते येतील. पण बाकीची लोक येतील असं आशा वाटते काय तुम्हाला? आता मी एक उदाहरण देतो तुम्हाला. हां. जर माझंच नाही किंवा कोणी पण, कोणी जर फ्रेंडमध्ये जर कॉल केला की पार्टीला जायचंय, हां. हळदीला जायचंय, हां. मेन म्हणजे आजकाल खूप ट्रेंड चालू आहे, मित्राचे मित्र पण येतात हळदीला. बरोबर. ठीक आहे. तर अशा ठिकाणी किती पण तुम्ही मल्टिपल मुलांना जर म्हणजे फ्रेंड्समध्ये जर कॉल केला, तर लगेच अवेलेबल राहतात. पण या मोमेंटला जेव्हा कधी वाया जेव्हा कॉल करतात, हां. तेव्हा खूप लोक रिझन देतात, म्हणजे कारणं देतात की नाही, मी आज इकडे आहे, मी फॅमिली सोबत आहे किंवा मी बाहेर चाललोय. तर ऍक्च्युली लोक आहे ना, जोपर्यंत ग्राउंड लेवलला जेव्हा उतरत नाहीत, तोपर्यंत ते लोक जोपर्यंत सिच्युएशन बघत नाही, तोपर्यंत आहे ना लोकांची मेंटॅलिटी चेंज होणार नाही. आणि अगदी या बरोबर. गोष्टी कुठेतरी चेंज झाल्या पाहिजे. आणि या गोष्टी जेव्हा आपलं युथ जोपर्यंत ही गोष्ट कॅप्चर नाही करत, आणि स्वतः युथ जोपर्यंत काम नाही करत, तोपर्यंत डेव्हलप नाही होणार. आणि या गोष्टी ऍक्च्युली डेव्हलप करायच्या आपल्याला इंडियामध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि सगळीकडे. बरोबर आहे, अगदी बरोबर. हा चांगला मुद्दा होता. जसं आजकाल युथच्या मेंटॅलिटी अशी झाली की, जसं की आपण कोणी पण असू द्या, युथ असू द्या ना ते यंग असू द्या, कोणी पण, जेव्हा एखादा गरीब रस्त्यावरती आहे किंवा काही पण व्हिडिओ आपण जेव्हा स्क्रोल करतो, तेव्हा त्यांना असं वाटतं की हे बरोबर नाही होत आहे, हे खूप चुकीचं आहे, ह्यानं काय. पण जेव्हा एखादा, जसं आमचं फाउंडेशन आहे किंवा अदर असते, जेव्हा फाउंडेशन ग्राउंड लेवलला काम करतात, तेव्हा लोक स्वतःहून पुढाकार नाही घेत की आपण जाऊन केलं पाहिजे त्यांच्यासाठी, की ते लोक करतायत, त्यांच्या पाठीशी आपण उभं राहावं, त्यांना थोडीशी हेल्प करावी. पण लोकांची मेंटॅलिटी आहेच नाही अशी, बिलकुल. अगदी बरोबर. कारण का ते रील्स पुरतं, स्क्रोल करण्यापुरतं किंवा कमेंट पुरतंच असतं ते. ऍक्च्युली तेवढी सिंपती असते ती. सगळं आता हे ऍक्च्युली इन्स्टा पुरतच राहिलंय आणि रील्स पुरतं राहिलंय. जसे की असे व्हिडिओ असतील, त्या व्हिडिओ व्हायरल करतात. पण ह्या ज्या व्हिडिओ असतात त्या माहित नाही, पण त्या लोकांना व्हायरल का नाही करत, 1000च्या वरती पण व्ह्यू जाणार नाहीत कधी. त्यांना 1000च्या वरती पण व्ह्यू जाणार नाहीत. पण एक ठुमका मारला, एक नाचून दाखवलं, काही केलं तर त्यांना व्हायरल होतील व्हिडिओज. पण ज्या नेक काम जो करतो त्याच्या व्हिडिओ कधी जाणार नाही. त्या एकदम मोजक्या 200-300 वरती अटकतील आणि संपून जातील त्याची. युथला मी एकच सांगेन, जर
प्रत्येकाने जसे आपण रोडनी जातो, जॉबला चाललोय किंवा क्लासला, कॉलेजला चाललोय, तर जर कोणी दिसलं तर थोडंफार का होईना पण त्यांना हेल्प करा. जर प्रत्येकाने जर हा विचार जर केला, बरोबर. महाराष्ट्रामध्ये किंवा इंडियामध्ये प्रत्येकाने जर विचार केला आणि प्रत्येक माणसाने आता करोडो लोकं रोडवरती असतात, म्हणजे जॉबला वगैरे जातात. तर प्रत्येकाने जर असे रोडवरती जर जे लोकं दिसतात त्यांना जर मदत केली, तर कुठलं फाउंडेशन किंवा कुठल्या लोकांना गरज नाही पडणार एखादा ऑर्गनायझेशन बनवायची ऑर्गनाईज लोकांसाठी. करण्यासाठी. जर या सगळ्या गोष्टी खूप कमी लेव्हल म्हणजे खूप कमी होतील, की लोकांना मदत लागेल म्हणून. अगदी बरोबर. तर खूप चांगल्या गोष्टी तुम्ही पॉडकास्टमध्ये सांगितल्यात. तुमचा हेतू काय होता तो एकदम क्लिअर ठेवलात, की कोणताही नॉन प्रॉफिटेबल बिझनेस आहे, हा बिझनेस नाहीये, नॉन प्रॉफिटेबल ऑर्गनायझेशन आहे ही. कोणताही प्रॉफिट नाहीये, काही नाहीये, एकदम क्लिअर गोष्टी आहेत. तर मी दादांचं इन्स्टा हँडल आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये ठेवेन. चांगल्या गोष्टी सांगितल्यात. मी आता पॉडकास्ट आवरता घेतोय. येस, सर. खूप चांगला पॉडकास्ट होता आत्ताचा. कोणताही पेड नव्हता, काही नव्हतं. दादांचा डी-एम आला होता. त्याच्यावरती आपण हा पॉडकास्ट पूर्ण केलाय. क्लिअर ठेवतोय, कारण का असं नको व्हायला, की आपण पेड प्रमोशन्स कुठले करतोय. त्यांची जी समाजासाठी धडपड चालू आहे, त्याच्यावरतीच आपण हा पॉडकास्ट केलाय. त्यामुळे तुम्हाला जर कधी वाटलं, की मदत करावी, तर तुम्ही त्यांच्या हँडलवरती जाऊन त्यांना एक छोटीशी मदत करू शकता. तुम्हाला कधी वाटलं, की त्यांना व्हिजिट करावा, त्यांचं कुठे साईटवरती असेल कुठे पण, तिकडे जाऊन व्हिजिट करून पण तुम्ही एक छोटंसं फुल ना फुलाची पाकळी देऊ शकता. दादांचे खूप खूप धन्यवाद जे आम्हाला इथं बोलावलं, आमच्यासाठी टाईम काढला. त्याच्यासाठी हेल्पिंग हँड टीमकडून पूर्ण धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही आल्याबद्दल पण मी सांगतो. तर पॉडकास्टला आवरता घेतोय. आशा करतो तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल. असेच पॉडकास्ट आपण अजून करत राहू. काही असेल तर पॉडकास्टच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आम्हाला सांगू शकता. तुम्हाला कुठे असे सिच्युएशन दिसत असतील, जिथे गरज वाटते लोकांची काही असेल, तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. तुमचे एक्सपिरियन्स पण तुम्ही आमच्याबरोबर शेअर करू शकता. जेणेकरून ते अजून लोकांपर्यंत पोहोचू शकतील. आशा करतो तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल. तर बघत राहा एम-एच टॉक्स.